ताकातलं पिठलं बनवण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशीचं थोडं आंबट ताक लागणार आहे. त्यानंतर बेसन, हिरवी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली, त्यानंतर लसूण, अद्रक आणि जिरे याची पेस्ट, हिरवी मिरची, लाल तिखट, जिरे, मोहरी आणि हळद. ताकामध्ये आपल्याला हे बेसन घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद, मीठ आणि कोथिंबीर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण हे सर्व फेटून घेऊया. तेल घालूया, आपण मोहरी घालूया, थोडं जिरे, बारीक कट केलेली हिरवी मिरची, लसूण अद्रक पेस्ट, लाल तिखट. फोडणी आपली मस्त खमंग झालेली आहे. आता आपण हे बेसन ऍड करूया, थोडंसं पाणी ऍड करूया. आता आपल्याला हे सतत असं ढवळत राहायचं आहे. बघू शकता आपल्या पिठल्याचा कलर किती मस्त आलेला आहे. आपली ताकातल्या पिठल्याची थाली रेडी आहे. हे ताकातलं पिठलं आहे. त्यानंतर या मिसळाच्या भाकरी, कांदा आणि हे तळलेले शेंगदाणे आहे. पिठल्यावर नेहमी थोडंसं शेंगदाण्याचं तेल घ्यायचं, म्हणजे ते खूपच छान लागते.